महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याची सुरुवात त्यांनी शेगाव येथे जाऊन श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली। समाधी दर्शनानंतर त्यांनी गजानन महाराज संस्थानच्या शिस्तीबद्दल आणि सेवा कार्याबद्दल अत्यंत सकारात्मक मनोगत व्यक्त केले। यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री राम पुंडे प्रामुख्याने उपस्थित होते। दर्शन आटोपून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी राजकीय घडामोडींवरून राम शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न केला। सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी काँग्रेस नेते राहुल गांधी करत आहेत, यावर तुमचे काय म्हणणे आहे, असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला। या प्रश्नावर कोणतीही थेट प्रतिक्रिया न देता राम शिंदे यांनी केवळ एक सूचक स्मित हास्य केले आणि कोणतीही घाई न दाखवता आपल्या वाहनात बसून ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले। त्यांच्या या मौनामुळे आणि हास्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत। सभापती राम शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे मित्रपक्ष असलेले आणि आपल्या धडाकेबाज वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले बुलढाण्याचे स्थानिक आमदार संजय गायकवाड आता यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे संपूर्ण जिल्ह्यातील प्रसार माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे। सभापती राम शिंदे यांचे दिवसभर बुलढाणा जिल्ह्यात विविध शासकीय व सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। शेगावहून ते थेट पुढील कार्यक्रमांकडे रवाना झाले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य सोहळ्याला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत। संतनगरी शेगावमध्ये आज पदार्पण झाल्यानंतर गजानन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कोणी भक्तजन जाऊ शकत नाही। सभामध्ये मी सुद्धा पूर्णपणे नतमस्तक होऊन तुमच्या चरणी आशीर्वाद घेतलेले आहे आणि आता पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना। सर, मित्रपक्षाकडून असं म्हटलं जातं किंवा त्यांचं अनेक वेळा खच्चीकरण होतं भाजपच्या वतीने, जिल्ह्यातले आमदार राहुल गांधी म्हणतात साहेब भविष्यवाणी करतात सरकार कोसळेल म्हणून। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।